नमस्कार, मी केतकी दामले त्रिकूटतर्फे तुम्हा सगळ्या रसिकांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे श्रावण पौर्णिमा. पौराणिक कथांनुसार आज महाविष्णूंचा एक अवतार हयग्रीव याची उत्पत्ती झाली असं सांगितलं जातं. हयग्रीव नावाच्या एका असुराला देवीकडून अनेक वर प्राप्त झाले होते आणि त्यामुळे तो पृथ्वीवर हैदोस घालू लागला होता. त्याला एक वर असा मिळाला होता की त्याचं शिर जसं घोड्याचं आहे आणि बाकीचं शरीर हे मानवाचं आहे, तशाच कोणाकडून तरी त्याचा वध व्हावा. आता सगळ्या देवांनी विष्णूंकडे धाव घेतली. मग महाविष्णूंचा नवीन अवतार हयग्रीव हा झाला. अश्विनी कुमारांनी श्री महाविष्णूंना घोड्याचं शिर लावून दिलं आणि मानवी देह असा हा हयग्रीवाचा अवतार झाला आणि महाविष्णूंनी त्या असुराचा त्याच्याच रूपात वध केला. दुसऱ्या एका मान्यतेनुसार, एका पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने 4ही वेदांची रचना केली, जे ज्ञान आणि सृष्टीच्या स्थिरतेसाठी आवश्यक होतं. परंतु मधु आणि कैटभ ह्या 2 असुरांनी ब्रह्मदेवाकडून हे वद हिसकावून दिले आणि ते पाताळात लपवले. त्यामुळे सृष्टीमध्ये अज्ञान, भ्रम आणि अंधकार पसरला. ब्रह्मदेवाने विष्णूंना प्रार्थना केली की त्यांना त्यांचे वेद परत मिळावे. तेव्हा जगाला अज्ञानाच्या अंधकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि अंधकारापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी हय म्हणजे घोड्याचे मुख आणि उरलेले शरीर हे मानवाचे अशा रूपात अवतार घेतला आणि ह्यालाच हयग्रीव अवतार असे म्हणतात. हयग्रीवाने पाताळात जाऊन असुरांशी युद्ध केले आणि आपले वेद परत मिळवले. हयग्रीव अवतार हा ज्ञान, गती, बल आणि बौद्धिक जागृतता यांचं प्रतीक आहे. ह्या अवताराचा उद्देश ज्ञानाची रक्षा आणि पुनर्स्थापना ही आहे. मूर्तिशास्त्रानुसार हयग्रीव हा घोड्याचे शिर आणि मानवी देह असणारा 4 अथवा 8 हातांचा असून प्रत्येक हातात त्याने श्री विष्णूंच्या आयुधे आणि प्रतीके धारण केलेली आहेत. अजून एक कथा अशी आहे की महाभारतातल्या शांती पर्वात असे म्हटले आहे की हयग्रीव हा एक आदर्श राजा होता. अनेक शत्रू राजांना त्यांनी पराभूत केले, परंतु मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी कोणाशीच ठेवले नाही आणि कोणाची मदत देखील घेतली नाही. परिणामतः सगळ्या शत्रूंनी एकत्रितपणे येऊन त्याला पराभूत केले. आणि व्यासांनी ह्या कथेवरून युधिष्ठिराला अशी शिकवण दिली की राजा कितीही बलवान असला, शक्तिशाली असला, तरी त्याला इतर राजांची सहायता घेणे आवश्यक आहे. आजच्या काळात देखील आपण कितीही शक्तिशाली, बलशाली असलो तरी एकमेकांच्या मदतीशिवाय आपण कोणतेही कार्य पार पाडू शकत नाही. धन्यवाद.